मंडळी नमस्कार. मुंबईचा शीर्षकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी आपल्या समवेत महिला कुस्तीपटू नॅशनल लेवलपर्यंत स्टेट लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत. या सिद्धी सखाराम पाटील वस्ताद आता जे आपण बघितले त्या वस्तादांच्या कन्या आहेत आणि साहजिकच आहे, तिथं सांगावं लागतच नाहीये. त्यांचे घरातूनच हा जो काही वसा आहे तो वसा वारस रूपाने आज आपण महिला कुस्तीपटू म्हणून आज सिद्धी पुढे चालवतील आहे आणि खूप मोठ्या महत्वाकांक्षा आहेत. आजचं रत्नागिरीचं मैदान हे निमित्त आहे आणि आज आपला भेट होते यांच्याशी. आपण थोडेसे चार शब्द जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास, त्यांचे जिज्ञासा आणि त्यांचं भविष्य काय आहे, त्यांचे विचार काय आहेत ह्याविषयी जाणून घेऊया. तर सिद्धी, आपल्या चॅनलला थोडक्यात तुझी माहिती थोडक्यात काय आहे ती सांग. मी पैलवान सिद्धी सखाराम पाटील जे हनुमान तालीमगड मुळशिंगी वस्ताद सखाराम पाटील यांच्याकडे प्रॅक्टिस करतोय. मी 6वी सब ज्युनियर नॅशनल स्पर्धेमध्ये माझं 3रं मेडल लागले, ब्रॉन्झ मेडल. मी जिल्हास्तरीय विभागस्तरीय प्लेयर आहे आणि मी मैदान कुस्त्या करतोय. ओके ओके. तर हा आतापर्यंत आता पप्पांना बघूनच तो वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. पप्पांनी कधी प्रेशराईज केलं का की नाही कुस्तीच करायची? नाही, वडिलांचं कधी मला प्रेशर नाही, पण माझी पण इच्छा आहे कुस्ती खेळायची. अरे वा. मग का आवडलं? पण बाकीचे पण भरपूर खेळ आहेत, महिलांचे भरपूर खेळ आहेत, कुस्तीकडेच यावं का वाटलं? पप्पा आहेत म्हणून असं नव्हे, पण कुस्तीबद्दल मनात एक वेगळीच आशा निर्माण झाली होती. कुस्ती या खेळाबद्दल मनात वेगळंच निर्माण झालं होतं आणि इतर खेळाकडे लक्ष देण्याची कधी गरज नाही पडली कुस्ती खेळ असल्यामुळे. बघा मंडळी, एक याच्यातून शिकायला मिळते काय, किती तुम्ही सिटीमध्ये राहा किंवा खेड्यामध्ये राहा, पण हा कुस्ती जो खेळ मातीतला आहे, लाल मातीतला, हे जोपासण्याचं काम जे फक्त पुरुष मंडळीच नाहीये, कोणाचा तरी एक वारसा म्हणा, कोणाचा तरी एक आदर्श आपण ज्याला म्हणतोय तो घेऊन महिला देखील हिरिरीने आज पुढे राहिलेले, जसं आपण बघितलेले आहेत. पैलवान फोगाट वगैरे जे आहेत आमदार झालेले आहेत पंजाब हरियाणामध्ये. आज आपल्याकडे सिद्धी जी आहे तिचं भविष्य अशाच प्रकारे उज्ज्वल आपल्याला दिसतंय, कारण तिची महत्वाकांक्षा आहेच आणि वस्ताद सखाराम पाटील आहेत ते कधी हटणार नाहीत ह्या मागे. तर आजच्या मैदानाविषयी जरा सांग थोडेफार. आजचं मैदान कसं आहे? तर मैदानाचं नियोजन एकदम भारी केलेलं आहे. राहण्या खाण्याची सोय चांगली केलेली आहे. परत आमची सगळी राहण्याची पिण्याची व्यवस्था, परत आमची येण्या जाण्याची व्यवस्था आणि मैदान पण भरपूर मोठे केले. त्यामुळं काय भारी वाटतंय. मैदान रत्नागिरीत असल्यामुळं नवीन लांब चरत आल्यामुळे थोडा अनुभव मिळतोय. कुस्त्या पण भारी आहेत, बघण्यासारख्या कुस्त्या आहेत, मोठ्या कुस्त्या आहेत आणि चांगला अनुभव पण येणार आहे आम्हाला. परिस्थिती आम्हाला एक चॅनलसाठी सांगा की आतापर्यंत तुम्ही कोणकोणती कामगिरी केलेली आहे, उज्ज्वल कामगिरी कोणकोणती केलेली आहे, असा एक प्रसंग सांगा की ज्या ठिकाणी खरोखर वाईट वाटलेला असेल आणि असा एक प्रसंगी तो आनंदाचा क्षण, असा एखादा प्रसंग सांगा. चंद्रपूरला गेल्या वर्षी माझं सब ज्युनियरला 3रं मेडल बसलं, त्यावेळेचा तो सगळ्यात आनंदी मोमेंट होती माझ्यासाठी. ती ब्रॉन्झ मेडलचं. ब्रॉन्झ मेडल माझं बसलं. म्हणजे मी 10वी असल्यामुळे प्रॅक्टिस केलं नव्हतं जास्त आणि त्यावेळी माझं गेल्या वर्षी लागलंच मेडल लागलेलं आणि या वर्षी स्कूल गेमला हारलो ही वाईट. अच्छा, मग आता ती जी हार आहे ती भरून काढण्याचा काय प्रयत्न? या वर्षी पूर्ण भरून काढणार ती. अच्छा, तर ते भविष्यात काय होण्याचं स्वप्न आहे? माझं महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न आहे. अच्छा, त्यासाठी काय काय करावं लागणार आहे? भरपूर प्रॅक्टिस करायला लागणार आहे आणि ती तर मी घेते वस्ताद सखाराम पाटील यांच्याकडून, ते पण माझ्याकडून करून घेतात. त्यामुळं प्रॅक्टिस पण चालू आहे, वादच नाहीये. प्रॅक्टिस पण जोमान चालू आहे आणि कष्ट पण घ्यायचे. तर मंडळी, आपण महिला पैलवान सिद्धी यांच्याशी आपण बोललो आणि आजच्याच नंतर इथून पुढच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र केसरीसाठी खास करून आपल्या चॅनलतर्फे आपल्या सर्व दर्शकांतर्फे आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. धन्यवाद.